नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला ट्रेंडिंग अशी फक्त 5 मिनिटात रेडी होणारी स्लीव्ज डिझाईन दाखवलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आपल्या काठपदर साडीला जे एक्स्ट्रा बॉर्डर येते, जास्त येते बॉर्डर, ते आपल्याला आवडत नाही. तर त्याच्यासाठी आपण इथे एक युनिक अशी डिझाईन घेऊन आले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि स्लीव्स जोडून घ्यायचे आहे. तर ही बेसिक स्टेप आहे. आपण ज्या पद्धतीने रेग्युलर ब्लाऊजचे स्लीव्ज जोडतो त्याच पद्धतीने ह्याही स्लीव्ज जोडायचे आहेत. मेन फॅब्रिक खाली ठेवून आपल्याला अस्तर वरी ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही स्लीव्ज मी बरोबरच जॉईन करत आहे. फक्त आपल्याला पाठीमागील मुंडा आणि पुढील मुंडा याचा सेप बघायचा आहे, जेणेकरून आपल्या एका साईडच्या दोन्ही स्लीव्ज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, जो एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या तुमच्या नवीन मैत्रिणी किंवा बिगनर ताई असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघा, इथं आपल्याला दाब टेप देऊन घ्यायची आहे. तुम्ही कधीही बाही जॉईन करत असताना दोन्ही बाही बरोबरच जॉईन करायला घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला लेफ्ट साईडची बाही आणि राईट साईडची बाही यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. सुरुवातीलाच आपल्याला दोन्ही बाह्या समोर ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याला पिनअप करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजनही होणार नाही आणि एकदम फास्ट तुमच्या स्लीव्ज शिवल्या जातील. अशा पद्धतीने तुम्ही अटॅच करून पूर्ण शिवून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही पूर्ण स्लीव्ज शिलाई झाल्यानंतरही तुम्ही मुंड्याचा समोरील मुंड्याचा आकार देऊ शकता. तर बघा, पूर्ण झालेले आहे. तर आता याच्यावर मी कॅनव्हास पेपर घेतला आहे आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी आणि याच्यावर पानाचा असा आकार काढून घेतलेला आहे. जेवढी आपली बॉर्डर आली आहे त्याच मापाचा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने त्याच्यावर आपल्याला मेन फॅब्रिक किंवा अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. हे आतमधल्या साईडला जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे मी. अशा पद्धतीने त्याच्यात आतमधून अजून एक पानाचा आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडला. त्याच्यानंतर बाहीचा मध्य काढून आपल्याला एकदम मध्यभागी आपल्याला ही पानाचा सेप लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला स्लीव्ज अटॅच करत असताना ते एकदम प्रॉपर आपल्या असं शोल्डरवर येईल. त्याच्यामुळे आपल्याला कधीही अशी डिझाईन बनवत असताना बाहीचा सेंटर काढूनच ही डिझाईन बनवायची आहे. वेअर केल्यानंतर ही अगदी प्रॉपर आपली फिनिशिंगमध्ये किंवा प्रॉपर आपली वेअर केल्यानंतर डिझाईन ही दिसली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बाहीचा सेंटर काढूनच ही डिझाईन जॉईन करायची आहे. तर बघा, आतमधल्या साईडलाही मी शिलाई मारून घेतली आहे आणि कट करून घेतलेले आहे. तर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून हे पलटी होण्यास एकदम परफेक्ट असे पलटी होतील. तर बघा, ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. वरून दाब शिलाई द्यायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये. जर तुम्ही कॅनव्हास नाही वापरलं तर बिना कॅनव्हासही तुम्ही करू शकता, पण कॅनव्हासला जितकी फिनिशिंग येते तितकी बिना कॅनव्हास लावता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक आपण डिझाईन ही करत असतात तेव्हा कॅनव्हास लावूनच करायचे आहे. तर बघा, जिथे आपण पानाचा आकार ड्रॉ केला होता किंवा शिलाई करून घेतली होती त्याच्यावरून अगदी प्रॉपर येणे आपल्याला दाब टिप घेऊन द्यायची आहे. अगदी फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर अशी ही डिझाईन रेडी होणार आहे. तर अगदी सावकाशपणे आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर इथं बघू शकता, एकदम प्रॉपर असा आपला पानाचा आकार आलेला आहे. तर बघा, मी तुम्हाला पाठीमागच्या साईडहून दाखवते. एकदम प्रॉपर असं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यात बो घ्यायचा आहे, बो तयार करायचा आहे. तर बघा, मी इथं बो तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे एक्स्ट्रा कापड शिल्लक राहिलेलं आहे त्याच्या ॲडजस्टनुसार तुम्ही इथं बो तयार करू शकता. तर बघा, इथं स्क्वेअर मी पूर्ण करून घेतलेला आहे. आता हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. एका साईडला थोडीशी शिलाई आपल्याला द्यायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला एकदम प्रॉपर असं आपल्याला इथं बो तयार करून घ्यायचा आहे.
हे बघा, त्याच्यानंतर बघा आता बोचा शेप देऊन आपल्याला सुईनं याला टाके लावून घ्यायचे आहेत. एकदम सोपी पद्धत आहे बो तयार करायची. अशा पद्धतीने झटपट बो तयार होतो आपला. बघा किती सुंदर असा बो तयार झालेला आहे. त्याला अट्रॅक्टिव्हपणा येण्यासाठी मी इथं छोटीशी एक मोती लावला आहे किंवा मणी लावला आहे. तर बघा अशा पद्धतीने. तर आता आपल्याला याच्यात ते सेट करायचं आहे. तर खाली ठेवून आपल्याला वरून पिनं लावून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर अशी आपली स्लीव्ज डिझाईन इथं दिसत आहे. दोन्ही साईडला पिना लावून आपल्याला वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा अगदी हळूवारपणे आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला बोची फिनिशिंग खराब होणार नाही. अगदी प्रॉपर अशी आपली डिझाईन तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला अगदी हळूवारपणे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ही शिलाई आपण जी पहिली शिलाई मारली होती अगदी त्याच्यावरच तंतोतंत शिलाई रेडी करायची आहे. तर बघा ती सुंदर अशी आपली बाही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तर याचं मी तुम्हाला ब्लाऊजला जॉईन केलेलं फायनल लुक दाखवणार आहे. तर बघा आधी दोन्ही स्लीव्ज माझ्या रेडी झालेल्या आहेत. दोन्ही स्लीव्ज मी रेडी करून घेतलेल्या आहेत. एकदम सुंदर आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्या इथं स्लीव्ज रेडी झालेले आहेत. तर बघा तुम्हीही अगदी 5 मिनिटात अशा स्लीव्ज रेडी करू शकता. तर बघा आता याचा फायनल लुक मी दाखवत आहे. तर बघा याचा बॅक नेक डिझाईनचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. एकदम सोप्या भाषेत मी ही बॅक नेक डिझाईन तुम्हाला तिथे दाखवलेली आहे. स्लीव्ज ही बघा खूप सुंदर अशी अटॅच झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुकही एकदम सुंदर आलेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगिनर असतील तर त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.